आजकाल बर्गर म्हटलं की अनेकांना तो जंक फूड वाटतो, पण योग्य साहित्य वापरलं तर बर्गर चवदार आणि पौष्टिकही बनू शकतो. घरच्या घरी ताज्या भाज्या, कमी तेल आणि पौष्टिक साहित्य वापरून हेल्दी बर्गर सहज तयार करता येते. नमस्कार, मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. आज बनवूया एक असा बर्गर जो आहे चवीला जबरदस्त आणि आरोग्यासाठी उत्तम. त्यासाठी आपल्याला इथे मुगाची डाळ लागणार आहे. मी 4 ते 5 तास मुगाची डाळ भिजवून घेतली. तुम्ही बिना सालाची घेतली तरी चालते, पण सालाच्या डाळीने एकदम छान टेस्ट येते या रेसिपीला. आता ही डाळ आपण धुवून घेऊया. साल असलेल्या डाळीपासून आपण कोणतीही रेसिपी बनवली तर ती चवदारच तयार होते. त्यासाठी मी ते सालाचीच डाळ वापरते. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये जी धुतलेली डाळ आहे मुगाची ती टाकून घ्यायची. त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, आलं टाकायचं, त्यानंतर कोथिंबीरच्या थोड्याशा काळ्या टाकायच्या आहे, लसण टाकायचा, नंतर दही टाकायचं आहे. इथे तुम्ही नॉर्मल दही वापरलं तरी चालतं. त्यानंतर हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेऊया. वाटल्यानंतर हे 1 ते 2 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे जे आपलं बर्गर आहे ते एकदम छान तयार होईल. आणि हे फेटताना एकाच दिशेने फेटायचं. त्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकला आहे. मी इथे बारीक रवा वापरला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी इथे हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जाड रवा वापरला तर याला थोडं जास्त वेळ रेस्ट द्यावं लागेल. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं. जे आपलं बर्गर आहे ते छान सॉफ्ट इथे तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी तेल टाकलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये इनो टाकून आपल्याला व्यवस्थित ते फिरवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि हे मी तयार करायच्या आधी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चाळणी झाकून स्टीम यायसाठी ठेवलं आणि वाट्यांना तेल लावून ग्रीस पण करून ठेवलं होतं. तर हे सर्व आता आपलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्या समोरची जी प्रोसिजर आहे ती झटपट करायची आहे. या पद्धतीची वाटी घ्यायची, त्यामुळे बर्गरला छान शेप येतो. आता वाटीमध्ये आपण 2 चमचे बॅटर टाकून घेऊया. अर्धी आपल्याला वाटी भरायची आहे, अर्धी आपल्याला रिकामीच ठेवायची आहे. ते फुलल्यानंतर त्याला जागा मिळाली पाहिजे. आता आपण ही वाटी छोटा बेस आहे या वाटीचा, त्यामध्ये पण एक बर्गर करून बघूया. आता इथे पण आपण 2 चमचे बॅटर टाकला आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. कढईमध्ये वाट्या ठेवून घ्यायच्या आणि आपल्याला हे 20 मिनटं झाकण न काढता मीडियम फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायचं. 20 मिनटं झाल्यानंतर चेक करून बघायचं. ते व्यवस्थित झाले असतील तर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे पूर्ण गार करून घ्यायचे आहे. जी स्टिक आहे त्याला काही चिटकायला नको, या पद्धतीने आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण गार करून घेऊया. गार होईपर्यंत आपण एक चटपटीत आणि टेस्टी एक स्टफिंग तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायची. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बटर टाकायचं. तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालतो. बटर मेल्ट झाल्यानंतर हिरव्या मिरच्या, आलं आणि लसण कापून टाकायचे आहे. तुम्ही हलकेसे क्रश करून टाकले तरी चालतात. आणि हे 2-3 मिनटं हाय फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. तुम्हाला जास्त एकदम तिखट पाहिजे असेल तर हिरवी मिरची इथे तुम्ही वाढवली तरी चालते. त्यानंतर गाजर, कांदा, शिमला मिरची, पनीर मी हे कापून घेतलं आणि पहिले आपल्याला गाजर, कांदा आणि शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर 1 मिनटं छान परतवून घ्यायचं. भाज्या थोड्याशा क्रंची राहिल्या पाहिजे, पूर्ण एकदम सॉफ्ट नाही आपल्याला इथे शिजवून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिठाने जे पाणी सुटतं ते पण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. फक्त भाज्या अति नाही शिजल्या पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे. शेजवान चटणी टाकायची. ही पण तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. हे परत व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या टाकू शकता, जसे पत्ताकोबी, कॉर्न ह्या पण यामध्ये टाकल्या तरी पण हे बर्गर खूप छान लागते. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकायचं. मी पनीर इथे असंच टाकत आहे. तुम्ही थोडंसं तेलामध्ये शॅलो फ्राय करून टाकलं तरी चालतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. पनीर इथे तुटायला नको.
मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मी चीज वापरलेलं आहे, ते ऑप्शनल आहे. आणि चीज टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं. चीज व्यवस्थित मेल्ट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं चटपटीत, टेस्टी आणि हेल्दी स्टफिंग इथे तयार आहे. त्यानंतर जे आपण बर्गर बनवून घेतले होते ते आता अनमोल करून घेऊया. चाकूच्या साहाय्याने सर्व साईड आपल्याला आधी सैल करून घ्यायचे आहे आणि बर्गर काढून घ्यायचं. बघा किती स्पंजी आणि किती जाळीदार आपलं बर्गर इथे तयार झालेलं आहे. चवीलाही हे खूप छान लागतं. याच पद्धतीने दुसरी जी आपण वाटी बनवून घेतली होती ती पण अनमोल करून घेऊया. मी आधीच त्याच्या साईड सैल करून घेतल्या होत्या. हे पण बर्गर बघा किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे. व्यवस्थित गार झाल्यावरच हे बर्गर आपल्याला अनमोल्ड करायचं आहे, नाहीतर ते बर्गर व्यवस्थित निघणार नाही. आता आपण बर्गरचे 2 भाग करून घेऊया समान आणि चाकूनी हे सहज कापल्या जातं. फक्त हे गार झालेले पाहिजे. गार झाले असतील तरच ते व्यवस्थित कापल्या जातात. गरम याच्यामध्ये कापले तर ते व्यवस्थित कापल्या जाणार नाही. या पद्धतीने आपल्याला त्याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहे. मी दुसऱ्या पण बर्गरचे 2 भाग करून घेतले. आता बर्गर आपण असेंबल करून घेऊया. त्यासाठी इथे तुम्ही बटर लावून हे थोडंसं शेकून पण घेऊ शकता, पण मी याच पद्धतीने आता सर्व करणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सॉसेस लावायची पण गरज पडत नाही, कारण की आपण स्टफिंगमध्ये सॉसेस टाकलेले आहे. त्यावर दुसरी साईड ठेवायची आणि हे वरून आणखी टेस्टी लागण्यासाठी त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊया. त्यावर थोडंसं बटर टाकायचं, थोडीशी इथे कोथिंबीर टाकायची आहे, काश्मीरी तिखट टाकायचं थोडंसं आणि थोडंसं इथे तीळ टाकायचे. मी तीळ टाकायला विसरली, ते मी नंतर टाकले आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बटरनी बर्गर व्यवस्थित कोट करून घ्यायचा खालच्या साईडनी. त्यानंतर वरच्या साईडनी पण आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी हलकंसं क्रिस्पी होईल एवढं आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. इथे आपला बर्गर व्यवस्थित तयार झालेला आहे. बर्गर सर्व करूया. तुम्ही जंक फूडचा बर्गर न बनवता हा टेस्टी हेल्दी बर्गर बनवा. खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा.